घेतलेली आहे. सूस नांदे रस्ता आहे, आणि माळुंगे हा नांदे रस्ता आहे, म्हणतोय का मारुंदी रस्ता आहे, मान रस्ता आहे. या सर्व रस्त्यांची अडचण एवढीच झाली. पूर्वी आरटीला हे 7 मीटर 5 मीटर रस्ते, पण त्यावेळेस सुद्धा पुढे लोकांच्या सातबाऱ्यावर त्याचा मोदी चढलेला नाही. त्यामुळे कुणीच शेतकरी आज ते मान्य करत नाही. हा गव्हर्नमेंटचा रस्ता आहे, म्हणून यासाठी त्या शेतकऱ्यांचं भूसंपादन करणं गरजेचं आहे. आणि त्या भूसंपादन होण्यासाठी लोकांचा रेट आणि या रोडला टीपीमध्ये आल्यामुळे त्यांची मागणी आहे की आम्हाला त्यांचे सदस्य एकत्र विषय चाललेला आहे, तो एकदा फायनल होता. हा रस्ता नक्की टीपी कोण. पण भाऊ कोण जबाबदार वाटतंय तुम्हाला? कोणतं प्रशासन नाही मला आमचा होऊ द्यायची. एक मिनिट. 2 मिनिट जाणार आहोत. ऐका ना, आता शेवट गाडी चालत असताना जंपर, आता मला मी आपण पाहिलेलं नाही, पण तो मुलगा मला जे ऐकायला मिळालं गाडी स्लीप झाली, पण हे रस्ता खराब आहे, चिखल आहे, त्याच्यामुळे अपघात घडतो हे मी स्वतः मानतो. कारणीभूत कोण आहे? आता कारणीभूत बघा, रोड आहे, अपघात घडतो, असं घडू नये. आता बऱ्याच वेळा असं घडतं. आता दोषी कोणाला आहे म्हणजे शेवट कधी एखादा अपघात घडला, ज्याची मोठी गाडी आहे त्याचा गुन्हा दाखल होतो. पण भाऊ जबाबदारी कोण स्वीकारत नाहीये. असं पाहिलं संवेदनशील उत्तर देऊ नका, बेजबाबदारीचं उत्तर देऊ नका. तू पत्रकार आहे ना, मी पण जबाबदारी मला अरे तुरे बोलू नका. अरे तुरे बोलू नका. मला प्रश्न विचारला, माझं काम आहे. जबाबदार बोलतोय. तुम्ही रस्त्याने अपघात घडता असं कसं काय म्हणताय तुम्ही? रस्त्याला अपघात घडत नाही का? घडतात ना. मग त्याच्यावर यंत्रणा कोण लावणार आहे? काय सांगतो, यंत्रणा कोण लावणार आहे? मी काय सांगतो, तुमच्या वाहतूक पोलीस का नाही आहेत? मी काय मुख्यमंत्र्यांनी या सांगतो, प्रश्न विचारला जबाबदारीवर उत्तर देऊ नका. प्रश्न विचारला ना उत्तर ऐका. ऐका, प्रश्न विचारला ना, अरे तुरे बोलू नका. प्रश्न विचारला उत्तर ऐका. अरे तुरे बोलू नका. रोडला आप गाडी एखादी कुठेही चालत असताना जरी एखादी छोटी गाडी असेल, आम्ही पण गाड्या चालवतो, एखादा व्यक्ती आडवी आली काय आली, जी मोठी गाडी आहे टू व्हीलर असेल पुढे, तर त्या करावी आपोआप मोठ्या गाडी लोक नाही तुला ना अक्कल नाही बिलकुल. अपघात घडला, शेवट त्या डंपरची चूक असू नसू अपघात घडला म्हणून त्याच्या गाडी खाली ती मुलगा आल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होणारच आहे. पण हे होऊ नये अशी माझी पण इच्छा आहे. आता त्याला नाही लाजे माझा काय प्रशासनाचं अपयश वाटत नाही याच्यामध्ये. इतके वर्ष टीपी प्लॅन मी म्हणतो आहे की हो, तुम्ही आज मला प्रश्न विचारताय. 2 वर्ष आलं मी अधिवेशनात बोलतो, दाखवू का माझी क्लिप? नाही आहे. मग तुमच्याकडनं होत नाही, सोडवलं होत नाही ना. शेवट गव्हर्नमेंट आहे, मी तरी काय करणार त्याला? ते प्रश्न मिटलेच मी तर काय करू शकत नाही. पण मी माझं काम करतो, मी माझी मागणी करतोय. 2 वर्ष आला अधिवेशनात ग्रामस्थांना माहिती आहे, ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना माहिती आहे मी बोलतो का नाही. सरकार तुम्ही सत्तेमध्ये आहात. काय झाले अहो सत्तेमध्ये आहे ही घटना मी जरी सत्तेत असेल तरी शेवट निर्णय घेणारे मंत्री महोदय असतात. त्यांनी माझी इच्छा आहे फास्ट निर्णय घ्यावा, हा प्रश्न सुटावा, ही माझी पण मानसिकता आहे. कारण की ह्या रस्त्यावर मी आतापर्यंत म्हणतो 3 कोटी रुपये मी या फंडा व्यतिरिक्त खर्च केलाय. या लोकांना माहिती आहे. पूर्ण शासनाकडे भूसंपादक कशामुळे आले? ती फायनल नाही, लोकांना मान्य नाही ना. आता तुमचा माळुंगे रस्ता आहे, तो पडेला रस्ता, या रस्त्याचं भूसंपादन झालेलं नाही. माझ्या शब्दाखातर लोकांनी ठाकर कंपनी मी सांगितलं काय मोबाईल न देता पोलीस स्टेशनला त्यांना बसवलं होतं. ते म्हणलं आम्ही हायकोर्टात जातो. म्हणलं कोर्टात गेले तर पेंडिंग विषय राहील, तुम्हाला मोबदला नाही, काळजी करू नका, मी जबाबदारी घेतो. आणि मी पजेशन दिलं. मला शेवट तुम्ही काय लोकप्रतिनिधी म्हणून काय आता या सगळ्या घटनेनंतर शब्द देत आहे? लोकप्रतिनिधी म्हणून मी या थोडं खाली घ्या. ठिकाणी आता वहिनीकडे चाललोय, मुंबईला चाललोय मी. वहिनींना सांगून मी एकेकाला आयटी पार्कची पण सर्व लोक आली होती. आणि अनेक रस्त्यांचे प्रश्न आहेत, त्याला निधी मंजूर आहेत माझ्या त्या भागात, परंतु भूसंपादन नसल्यामुळं मला रस्त्याची कामं करता येत नाही. होता त्यांच्या मागच्या रस्त्याला पण 750-800 कोटी रुपये मंजूर आहे. भूसंपादन नाही, लोकांना मान्य नाही. ते भूसंपादन झाल्याशिवाय विषय मार्गी लागणार नाही. आणि कायमस्वरूपी उपाय म्हणून भूसंपादन ही काळाची गरज आहे. मी वहिनींकडे चाललोय आता, सीएम साहेबांना पण भेटणार आहे. आणि मीटिंग लवकर लावा, भूसंपादन लवकर करा आणि लोकांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवा, म्हणजे ही कामं.